उल्हासनगरातील मराठा सेक्शन 32 परिसरात कथितपणे सुरू असलेल्या अनधिकृत गणपती मूर्ती निर्मिती कारखान्यांविरोधात समता पार्टीने प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीत परवानगीशिवाय सुरू असलेल्या कारखान्यांमुळे सार्वजनिक रस्ते व पदपथांवर अतिक्रमण होत असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। तक्रारीनुसार अशा कारखान्यांमुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोका वाढत आहे। या प्रकरणात महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि नगरविकास विभागाने तात्काळ चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। समता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तुणेश देवळेकर यांनी संबंधित छायाचित्रे व इतर पुरावे प्रशासनाकडे सादर केल्याचा दावा केला असून योग्य कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे। दरम्यान या प्रकरणावर संबंधित प्रशासन किंवा कारखान्यांच्या बाजूने अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही, त्यामुळे चौकशीनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे। नमस्कार, मी तुणेश देवळेकर, समता पार्टी प्रदेशाध्यक्ष। आम्ही आता उल्हासनगरचे जे अनधिकृत गणपतीचे मंडप आहेत, गणपतीचे कारखान्याचे मंडप, ते कुठल्याही परवानगीशिवाय, कुठलेही अधिकृत परवानगी न घेता त्यांनी मंडप बांधलेले आहेत। त्यासाठी आम्ही पोलीस प्रशासन, मुख्यमंत्री कार्यालय, नगरविकास कार्यालय तसेच संबंधित सर्व अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि याचे पुरावे देखील आम्ही दिलेले आहेत। जर का 15 दिवसात याच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही पुढे यांना कोर्टामध्ये खेचण्याची तयारी करत आहोत। धन्यवाद।